नागपुर से एक बड़ी खबर। गंगा जमुना स्थित मोखारे मोहल्ला में नकली खाद्य तेल व्यापारी को पकड़ा। क्राइम ब्रांच ने नकली खाद्य तेल का कारोबार करने वाले व्यापारी आरोपी वासुदेव तुलाराम खंडवानी उम्र 65, यह आरोपी लकड़गंज पुलिस स्टेशन अंतर्गत रामदेव अपार्टमेंट का निवासी है। लकड़गंज पोलीस स्टेशन हद्दीतील जो मोखारे मोहल्ला आहे, रंकोबा मुळे रोडवर, तेथे एक तेलाचं गोडाऊन आहे। ते गोडाऊन लक्ष्मी ऑइल लिमिटेड, लक्ष्मी ऑइल लिमिटेड जे दुकान आहे, त्या दुकानाचे मालक वासू खंडवानी हे चालवतात अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। ती गोपनीय माहिती तसेच अडानी कंपनीचे जे ॲडवायझर आहे त्यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली, पुरुषोत्तम महाजन म्हणून, की खंडवानी हे डुप्लिकेट तेल अडानी कंपनीचं फॉर्च्यून आणि किंग्स हे तयार करून विकत आहे। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही नेहरू पुतळ्या जवळील लक्ष्मी ऑइल येथे गेलो। तेथे वासुदेव खंडवानी हे बसलेले होते। वासुदेव खंडवानी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी पहिले उडवाउडवीचे उत्तर दिले, नंतर ते राजी झाले। त्यांनी स्वतःचं गोडाऊन दाखवलं जिथे ते डुप्लिकेट तेल तयार करतात। पुलिस यूनिट 4 को गश्त के दौरान मोखारे मोहल्ला में खंडवानी द्वारा ख्यात ब्रांड्स के नाम पर नकली खाद्य तेल बेचने की जानकारी मिली। जब पुलिस ने दबिश दी तो खंडवानी रंगे हाथों नकली तेल बेचते हुए पकड़ा गया। उसके गोदाम से किंग्स सोयाबीन ऑयल, फॉर्च्यून सनलाइट और सोया हेल्थ जैसे ब्रांड्स के नकली स्टिकर और पैकिंग मशीन समेत 1,18,000 रुपए का माल बरामद हुआ। त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते गोडाऊन सर्च केलं। ते गोडाऊन सर्च केलं असता आम्हाला तिथे डुप्लिकेट जे तेल किंग्स आणि फॉर्च्यूनचे, सनफ्लावर तसेच सोयाबीनचे तेल पॅकिंग केलेले मिळून आले। पॅकिंग केलेले तेल मिळून आल्या कारणाने पंचासमक्ष आम्ही ते संपूर्ण तेल जप्त केले। तसेच तेल जप्त करण्याकरिता त्यांनी जे लूज तेल आणलेलं होतं ड्रम मध्ये, ते ड्रम जप्त केले। जो पाईप होता, जो हँड मशीन ज्याने तो पंप भरत होता, ते पिपे भरत होता, ते मशीन जप्त केली। असा संपूर्ण जवळपास आम्ही 1.25 लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं जप्त केलेला आहे। आम्हाला अशी माहिती आहे की 1 वर्षा अगोदर पोलीस स्टेशन लकड़गंजच्या टीमने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे वासुदेव खंडवानी यांच्यावर।